ओम साईराम मित्रांनो, अण्णा आई गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे। हे पाहू शकता मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजत आले। शेळ्या निवांत चरू राहिल्या। ह्यो जो दिसतो ह्यो राजा नावाचा बोकडे आहे आमचा। तो अवघी 7 महिन्याचा आहे, 7 ते 7.5 महिन्याचा आहे। तो आम्ही देवासाठी ठेवलेला आहे। दिवाळी होऊन 14 दिवसांनी आमच्या इकडे बिरोबाची जत्रा राहते, त्या निमित्ताने तो कंदुरीला ठेवलेला आहे। हे पहा मित्रांनो, ही शेळी 8 ते 10 दिवस झाले जाणलेली। हिला पाठबोकड झाला। त्याच्यानंतर हे बघा, ही शिरही क्रॉस आहे, हिला 2 बोकडे झाले। घेताना ही 15,000ला घेतली होती। तिच्या खाली पाठबोकड होता, ते पाठबोकड 6.5 13,000ला विकले। व त्यानंतर ती ऑलरेडी तिकडूनच गाभण आली। तब्येत तिची खूप खराब होती, तिला 1 पाठ झाली। त्यानंतर आता 2 बोकडे। या बा, आता ही एक जाणायला, म्हणजे काही भागात व्यायला म्हणतात, काही भागात जाणायला। ही एक आहे जो की इकडे आहे, ही एक जाणलेली आहे, हिला 2 पाठी झाल्या। ही एक आहे आता जाणायला। त्याच्यानंतर हे 2 बोकडे झालेली, ही हिची पाठ आहे, घरी पाळायला ठेवलेली आहे। त्याच्यानंतर ती समोर एक फंडी दिसती, ही फंडी अवघी 10,000मध्ये घेतली होती। तिला 3 बोकडे झालेले आत्ताच। ही आहे ती, 3 बोकडे झाले। असं नियोजन आहे मित्रांनो। रानामध्ये मनसोक्त खाता येतं, लागेल ते। तंदुरुस्त पुष्ट शेळ्या राहतात। हे बघा, आता टम होऊन घरी चाललेले आहेत। त्यामुळं मित्रांनो, बंदिस्तच्या ऐवजी पुरीची शेळी पालन हे योग्य आहे। ज्याला नाही टाईम त्यांनी बंदिस्त केलं तरी जमतं, पण करण्याच्या वेळी ब्रिटल महागात पडू नका। ब्रिटल, सोजल, बोर, गावरान घ्या, उस्मानाबादी घ्या, त्याच्यात दुप्पट उत्पन्न आहे मित्रांनो। किमती कमी, दुप्पट उत्पन्न। हे आमचे आई अण्णा दिवसभर वळून आणतात, तेच सर्व काही करतात।